नमस्कार. जय महाराष्ट्र. आज 6 जून. आज शिवराज्याभिषेक दिन. या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मला तुम्हाला एक छोटा किस्सा सांगायचा आहे. किस्सा असा आहे की ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि नंतर मिरवणूक निघाली. मिरवणूक कशावरून निघाली? तर हत्तीवरून. अर्थातच हत्ती कोण हाकत होते? तर आपल्या स्वराज्याचे पहिले सरनौबत हंबीरराव मोहिते. भव्य मिरवणूक निघत असताना तिथे 2 इंग्रज उपस्थित होते आणि त्या इंग्रजांना प्रश्न पडला की इतक्या मोठ्या रायगडावरती एवढे मोठे हत्ती कसे आणले असतील? असं कुठलं तंत्रज्ञान त्यांनी वापरलं होतं की जे आपल्याला माहीत नाही. त्यांना या गोष्टीचं प्रचंड कुतूहल निर्माण झालं आणि जेव्हा त्यांनी हे उत्तर शोधलं तेव्हा त्यांना शिवरायांची दूरदृष्टी किती मोठी आहे याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक त्यांना मिळालं. तर त्याचं उत्तर असं आहे की ज्यावेळेस रायगडाचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस महाराजांनी हिरोजी इंदोलकरांकरवी हत्ती छोटे असतानाच त्यांना त्यावेळेस रायगडावरती चढवण्यात आलं. जशी त्यांची सोय केली. ज्यावेळी हत्ती रायगडवर चढवण्यात आले तेव्हा त्यांची हत्तीशाळा बांधण्यात गेली. त्यांचं संगोपन त्यांचं करण्यात आलं. तुम्ही आजही रायगडावरती जाल तेव्हा तुम्हाला तिथे हत्ती तलाव पाहायला मिळेल. तर महाराजांना माहिती होतं की आपल्या धर्मामध्ये हत्तीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तर हत्तीचा वापर होतोच, परंतु इतरही हिंदू विधींमध्ये हत्तींचा वापर हा सर्रास होतो. शिवाय हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे. याचं महात्म्य जाणूनच शिवाजी महाराजांनी हत्ती लहान असतानाच ज्यावेळेस रायगडाचं बांधकाम चालू होतं त्याच वेळेस हत्तींना वरती चढवलं. कारण मोठी हत्ती गडावर चढवणं हे मोठं जिकिरीचं काम. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींवरूनच आपल्याला महाराजांची दूरदृष्टी किती मोठी होती हे आपल्याला निदर्शनास येईल. आपल्या चॅनलवरती तुम्हाला नेहमी अशा छोटे छोटे किस्से तुम्हाला सांगण्यात येतील. त्यामुळे या चॅनल आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा.